रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. चला, आज आहे की नाही शनिवार आहे. सकाळ सकाळ आहे की नाही गरमागरम पुलावची तयारी चालू आहे बघा. व्हेज पुलाव करायचा आहे बरं का नाश्त्याला आज. तर हे बघा, लागणारं साहित्य: टॅमॅटो, कोथिंबीर, कांदा, बटाटा, परत कोबीज आणि फोडणीसाठी लसूण आणि लाल मिरच्या आणि 1 वाटी डाळ आणि 1-2 वाट्या तांदूळ, असं सगळं साहित्य घेतलंय बरं का. चला, तर आता आहे की नाही आपण मस्तपैकी हे बघा सगळं व्यवस्थित. डाळ आहे की नाही मी घरीच हे केलेलं आहे बरं का, डाळ घरी तयार केलेलं आहे. चला, तर आता एक नाही माझा लायटर काम करे नव्हता त्यात. अचानकच काय झालं माहिती आहे का, हे बघा लायटर बंद पडला, त्यामुळे आहे की नाही मग काडेपेटीनं काम चालवावं लागलं. चला, तर फोडणीची तयारी करून घेऊया आपण आता. हे बघा, आधी कुकर ठेवून घेतलं, त्याच्यामध्ये आहे की नाही आता 3 चमचा तेल घालून घेऊया आपण, कारण की थोडंसं पुलाव जास्त असल्यामुळे की नाही पळी पण छोटीशी आहे माझी, त्यामुळं 3 चमचा तेल घालून घ्यायचं. आणि हे बघा, छान असं तेल गरम झाल्यानंतर आहे की नाही मस्तपैकी तेल गरम करून घ्यायचं बरं का. तेल गरम झाल्यानंतर आता त्याच्यात आहे की नाही प्रथम आपण आता मोहरी टाकून घ्यायचं बरं का त्याच्यात. हे बघा, थोडंसं गॅस असं हे करून घेतले आणि जरासं तेलामध्ये जरासं पाणी पडलं असल्यामुळे की नाही तेल तडतडायला लागलेलं. हे बघा, आता त्यात की नाही मोहरी, आणि ही मोहरी बरं का आमच्या शेतातली बरं का मोहरी घालून घेतले. आणि आता मोहरी तडतडल्यानंतर की नाही जरा छान असं तडतड द्यायचं बरं का. मोहरी तडतडल्यानंतर त्यात लसणाची फोडणी घालून घ्यायचं. हे बघा, लसणाची फोडणी घालून घ्यायची. तर आता छान आहे लसणाची फोडणी घालून. आणि कसं आहे माहिती आहे का, हे बघा त्यात आता मिरची पण घालून घ्यायचं. लसणाची फोडणी झाल्यानंतर त्यात लाल मिरची टाकून घ्यायचं. लाल मिरची टाकल्यानंतर आहे की नाही छान असं भाजलं जाते. ते भाजल्यानंतर आहे की नाही त्यात आता टाकून आधी कांदा घालायचा. बारीक पीसेस करून घेतलेले कांदा घालायचा. छान लालसर रंगावर परतून घ्यायचं कांदा. त्याला थोडंसं कांदा परतून झाल्यानंतर, आणि जेवढं कांदा आपण छान असं भाजतोय की नाही, जेवढं भाजेल तेवढं छान त्याचा सुगंध पण येतोय आणि कांद्याचा वलसरपणा पण जातोय. आता त्याच्यात आहे की नाही कोबीज घालून घ्यायचं बघा. आणि कोबीज मी जरासं मोठे चिरले, कारण की भातामध्ये घातल्यानंतर अगदी ती शिजलं जाते ना, खूपच असं गिरवून जाते शिजून. त्याच्यामुळे की नाही थोडंसं मोठे चिरले. आणि कांदा, परत मिरची आणि कोबीज हे असं छान एकत्र करून छान मस्तपैकी भाजून घ्यायचं. छान असं जरासं लालसर रंग आला ना की खायला पण चव लागते आणि वल्लपणा निघून जाते त्याच्यामधलं. त्याच्यामुळे की नाही ते जरासं परतून घ्यायचं छान, म्हणजे एकजीव करून घ्यायचं सगळा. आणि त्यात आता बघा बटाटा घालायचा. छान असं बटाटा, परत टॅमॅटो आणि कोथिंबीर आहे की नाही आपण वरनं घालूया बरं का, कारण की आता तेलात टाकल्यानंतर कोथिंबीर सगळं परतून जाऊन सोडते. त्याच्यामुळे तेलात टाकून घ्यायचं आपण कोथिंबीर. आणि एक जीव सगळं असं मस्तपैकी हे करून घ्यायचं, भाजून घ्यायचं छानसं. तर मंडळी, कुणाला खिचडी भात आवडते. आणि हे कसं आहे माहिती आहे का, सकाळी जरासा हलकं नाश्ता म्हणून की हलकं म्हणण्यापेक्षा पण हे अगदी पौष्टिक पण आहे, कारण की कोणाला डाळ आवडते, कोणा आवडीनं खाते नाही खात, त्यामुळे की नाही सगळं एकत्र घालून केल्यानंतर खूप छान होते. हे बघा, आता तर आम्ही की नाही छान असं सगळं भाजून घेतलं बरं का. कोबीज आहे, बटाटा, कांदा, मिरची, टॅमॅटो, परत लसणाची फोडणी म्हणलं की अरे बापरे, मस्त घमघमाटाचा वास सुटला आहे बघा. थोडंसं 1 चिटकीनं त्यात हळद टाकायचं. हळदीमुळे जरासं पिवळा रंग आणि खायला पण टेस्ट. आणि हळदी आरोग्यासाठी खूप छान असते माहिती आहे का. हळदामुळं की नाही खूप असं हे होते. आणि चवीपुरतं मीठ. ज्यांना जास्त लागते त्यांनी जास्त घालू शकते, किंवा कमी लागते त्यांनी कमी घालू शकते. मी आता इथं 3 टेबलस्पून मीठ घालायला लागले. आणि सगळे मीठ खालीवर परतून घ्यायचं छान असं. परतून घेऊन आहे की नाही मस्तपैकी छान जसं पण आपण आता मीठ आणि हळद घातल्यानंतर की नाही त्या भाजीला सगळ्या पाणी सुटलं जाते. त्या पाणी सुटलं पण त्या भाजीच्या पाण्यात, त्या मिठाच्या पाण्यात जर भाजी शिजवली तर खूप छान लागते. चला, तर आता आहे की नाही माझ्याकडे जरासं सांबार पावडर होतं, सांबार पावडर पण घातले, कारण की त्याला ते डाळ आणि तांदूळ घातल्यानं त्याच्यानंतर एवढं पण खूप टेस्ट येते. त्याच्यामुळे मी जरासं सांबार मसाला घातला. त्यात सांबार मसाला घालून परत आणि खालीवर परतून घ्यायचं मस्तपैकी. छान असं परतून घेतल्यानंतर त्याने अगदी पुलाव एवढा छान बघा घमघमाट वास सुटला आहे. आणि तुम्ही तुमच्या इकडे काय पुलावमध्ये काय वापरू शकतो आणि किती प्रकारचे पुलाव बनवू शकतो
ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट म्हणजे तुम्ही कुठून बघायला लागलाय ते पण मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मला जर समजेल ना की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत बघतात आणि कोण कोण बघतात हे. त्यामुळं चला तर आता आहे की नाही सगळं भाजी सगळं परतून झाले, छान असं भाजी परतून झाले. त्यात पाणी घालून घेऊया 1-1.5 तांब्यावर. मी अगदी 1-2 वाट्या असल्यामुळे 1च तांब्या पाणी घातले बरं का त्यात. आणि 1 तांब्या पाणी, परत डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. डाळ पण धुवून घेतलेलं होतं स्वच्छने आणि तांदूळ पण धुवून घेतले. हे बघा तांदूळ स्वच्छ धुवून आहे की नाही त्या जे पाणी उकळत असते की नाही त्या पाण्यामध्ये घालायचं. खूप छान असतं की नाही भात बघा. आणि कसं आहे माहिती काय, खाण्याला कुणाला काय आवडते तर कुणाला भात खाण्याला नाही आवडतं. आणि त्यात कसं करतात कोण मुलं काय करतात भाजी खात नाहीत. भाजी खात नसल्यामुळं आपण जर असं पुलावमध्ये वगैरे घालून त्यांना मुलांना पौष्टिक मिळवण्यासाठी की नाही जर भाजी घातलं तर अगदी खूप छान असं खाऊ शकतात मुलं. चला तर हे बघा आता आपलं झालं भात रेडी. खिचडी तयार झाली आहे बघा. मिरच्यांचा अगदी छान असं थर लागलाय बघा वर. किती भारी असं थर लागलाय की नाही. चला तर आपण सर्व करून घेऊया आता. आता आहे की नाही सर्व करून घ्या बघा. गरमागरम खिचडी नाश्त्यासाठी तयार आहे बरं का आता. चला तर सगळ्यांना खिचडी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. आणि कशी झाली आणि किती प्रकारची आपण खिचडी करू शकतो हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर सजावटीसाठी आहे की नाही जरा असं कोथिंबीर आणि जरा असं छोटंसं कोबीचा तुकडा घातलाय बघा त्याच्यामध्ये. आणि अगदी हिरव्यागार लिंबू आणि कांद्यानं सजावट करून घेऊया मस्तपैकी. दिसायला पण खूप छान आणि खायला बघितल्यानंतर अगदी तोंडात पाणी सुटायला पाहिजे असा बघा. तर कांद्यांचं छोटं छोटं फोड केलं आणि तोंडी लावायला की नाही अगदी लाल मिरच्यांची ठेचा बनवलेला बरं का. लाल मिरच्यांचा ठेचा बनवलेला आहे ते अगदी तोंडी लावण्यासाठी. कसा वाटला पुलाव